brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. गेले 3 दिवस अजित पवार पुण्यामध्ये अगदी ठाण मांडून आहेत आणि दिवस रात्र तिथे काय चाललंय तर पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने सगळ्या उमेदवारांच्या मुलाखती चालल्या. आता इथपर्यंत हे सगळं मर्यादित नाही, कारण परवा रात्री अजित पवारांनी जवळपास 12:30 वाजता बंटी पाटलांना म्हणजे सतेज पाटलांना फोन लावला आणि त्यानंतर मग परत काँग्रेस आणि दादासोबत येणार का या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. पण मुद्दा असा आहे की ज्यावेळी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हे आता तिकडे मुंबईला सुप्रिया सुळेंना भेटायला निघालेले आहेत, त्याच्या आधी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये काही संभाषणं झालेली आहेत, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा फक्त सुरू आहेत. हे सगळं सुरू असताना हे नव्याने नक्की काय आत्ताचा सगळा सारीपाट मांडला जातोय, पडद्यामागे काय घडामोडी घडत आहेत, कोण कोणाला फोन करत आहे आणि मग साधारण 85 ते 95 जागांवरती असं दिसतं 165 साधारण पुण्यामध्ये एकूण नगरसेवक निवडून येतील आल्यानंतर, तर साधारण तेवढ्या जागा आपण तुम्ही प्रभाग 41 आहेत, पण साधारण तेवढे जर आपण जागा कन्सिडर केल्या तर त्या 85 ते 95 फायनल झाल्यात. भाजप यंदा सगळ्या जागा लढते, अजित पवार सगळ्या जागा लढत नाहीत. पण मुद्दा असा आहे की असं नक्की पडद्यामागे काय घडतंय, नक्की कोणत्या घटना आहेत की ज्या फक्त फोन कॉलवर मर्यादित न राहता अगदी नेते रात्री 1 आणि 1:30 वाजेपर्यंत सगळे एकमेकांसोबत कॉलवरती बसलेत. काय चाललंय सगळ्या घडामोडी आजच्या या व्हिडिओमधून समजून घ्यायच्या. त्यातून साधारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नक्की आता झालेल्या पक्षप्रवेशांनी कशा पद्धतीने सगळं गणित बदललंय, मग दादांना सगळं आव्हान का वाटतंय, कोणत्या अशा घडामोडी आहेत, सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमधून समजून घेऊया. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. थोड्या वेळापूर्वी बंटी पाटलांशी बोलणं आलं, त्यावेळी एक गोष्ट कळली, अजित पवारांनी फोन केला होता का रात्री 12:30 वाजता? 100% केला होता. पण मूळ मुद्दा असा आहे, गेले 3 दिवस अजित पवार पुण्यामध्ये मुलाखती घेत आहेत. साधारण माझ्या माहितीनुसार आत्ता 85 ते 95चा आकडा आहे की याच्यामुळे त्यांचे त्या ठिकाणचे कॅन्डिडेट फायनल झालेत. दोन्ही राष्ट्रवादी सोबत येण्याची मात्र जी सगळी चर्चा सुरू होती ती चर्चा कुठेतरी मागे पडली की काय असं आता म्हटलं जातं. कारण आता संजय राऊतांनी एक ट्विट केलं आणि उद्या युतीची गोष्ट आहे, म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येतील आणि त्यांच्या जागा वाटपासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी साधारण आता क्लिअर झालेल्या दिसत आहेत आणि उद्या दुपारी 12 वाजता प्रेस होईल कंबाईन आणि ते पण सांगून जातील. पण मग पवारांचं नक्की काय झालं, पवार सोबत आले का नाहीत किंवा आत्तापर्यंत त्यांनी नक्की काय झालं. मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या त्यावेळी त्या फक्त चर्चांपुरत्या मर्यादित नव्हत्या, तर दोघांमध्ये बोलणं सुद्धा सुरू होतं. विषय असा आहे की जर या राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजितदादांनी सोबत घ्यायचं म्हटलं तर उद्या या सगळ्याला महाराष्ट्रामध्ये उत्तरदायी अजितदादांच्या सगळ्या सरकारामधला मोठा भाऊ असेल भाजपला या सगळ्याबद्दल विचार करावा लागेल. निवडणुकांना सगळे एकमेकांच्या विरोधात लढलेले होते, भाजपला जर विचार करावा लागेल तर अर्थात तो सगळा केंद्रातून होईल, तो राज्यातून ह्या गोष्टी सगळ्या डिसाईड होणार नाहीत. अशावेळी शरद पवार सुप्रिया सुळे यांचे दिल्लीतले जे काही निगोसिएशन्स आहेत, जे काही टॉक्स आहेत ते कुठपर्यंत जातात आणि साधारण ते पॉझिटिव्ह असतील. त्याचं कारण असं आहे की सुप्रिया सुळे तशा फार पॉलिटिकली अकाउंटेटिव्ह आहेत. शिवशाहू फुले आंबेडकर हे ते जरी स्वतःचा विचारसरणीचा वारसा वगैरे सगळं सांगत असल्या, राष्ट्रवादीचा तो होताच, ते जरी सांगत असल्या तरी मुद्दा असा आहे की भाजपसोबत मात्र त्यांचं चांगलं आहे. त्यांचा दिल्लीतला जो आपण असं म्हणू की जे पॉलिटिकल सर्कल आहे ते साधारण सर्वव्यापी आणि सगळ्या पक्षांसोबत चांगलं आहे. भाजपविरुद्ध त्यांचं कोणतं असं एकदम हार्ड वैर आहे किंवा काहीतरी खूपच मोठं त्यांच्यामध्ये पॉलिटिकल बॅटल आहे तर असं गणित खरंच दिल्लीमध्ये नाही आहे. आणि पवारांचं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शरद पवार अशी व्यक्ती आहेत की ज्यांच्या सगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संबंध आहेत, नरेंद्र मोदींपासून ते खालपर्यंत सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये. त्यामुळे मुद्दा असा होता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामध्ये काही अडसर ठरणार होते, जसं की या सगळ्यामध्ये की समजा तुम्ही दोन्ही पक्षांनी आधी एकत्रित या, त्यानंतर दिल्लीमध्ये आपण काही निगोसिएशन्स करू, जसं की समजा सुप्रिया सुळेंच्या एका मंत्रिपदाची समजा ऑफर असावी या सगळ्यामध्ये. तर या पद्धतीने ज्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल सारख्या एका नेत्याचा या सगळ्यामध्ये त्यांना बॅकफुटवर जावं लागणार होतं किंवा त्या दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ही दोन व्यक्ती जे अजितदादांचे सगळे आता दिल्लीतली कमान सांभाळते तिथे ऑटोमॅटिकली सुप्रिया सुळे परत सगळं बघू लागणार. त्यामुळे अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि असे काही एलिमेंट्स आहेत की या सगळ्यामध्ये निगोसिएशन्स होत आहेत की नाहीत किंवा ते करू देत नाही आहेत का असे प्रश्न सगळे उपस्थित राहिले होते. पण मूळ मुद्दा काय, दिल्लीपासून सुरू झालेली चर्चा महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत, ते अगदी बलाढ्य त्या शरद पवारांच्या ऑफिसपर्यंत किंवा मंत्रालयाच्या समोरचं A5चं अजित पवारांच्या ऑफिसपर्यंत येऊन पोहोचली, ती तिथपर्यंत मर्यादित नाही राहिली. तर आज पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे मुंबईला हातात राजीनामा घेऊन निघाले आणि सुप्रिया सुळेंची भेट घेणार असं त्यांनी सांगितलं. मुद्दा असा आहे की प्रशांत जगताप एकेकाळी अजित पवारांचे पण एकदम जवळचे होते. अजित पवारांनी त्यांना एकदम ऑफर पण दिली होती की बाबा तू इकडे म्हणून. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा ते इकडे शरद पवारांसोबत थांबले आणि त्यानंतर आता जेव्हा दोन्ही राष्ट्रवादीची सगळी चर्चा सुरू आहे त्यामध्ये 2-3 एलिमेंट्स आपण असं म्हणू की सायमल्टेनियसली वर्कआउट होत आहेत.
पहिला एलिमेंट त्यातला काय आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, तर ते येतील, पण त्याचं टायमिंग ह्या महापालिकेला जे एक्सपेक्टेड होतं ते महापालिकेला होईल की नाही याच्याबद्दल आता आणखी डाऊटफुल सिच्युएशन आहे. दुसरं त्याच्यावरूनच असं दिसतंय की अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे पॉलिटिकल जरी एकत्र आले नसते तरी पुण्यामध्ये ते अशा जागांवरती लढतील आणि एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग स्वतःमध्ये ठेवतील. ते काय असेल की ज्या ठिकाणी आमचा उमेदवार लढत असेल त्या ठिकाणी तुम्ही उमेदवार देऊ नका, किंवा ज्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्या ठिकाणी अजित पवारांच्या उमेदवाराने त्याला सपोर्ट करायचा. तर काही जागांवरचं ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग दोन्ही पक्षांमध्ये आत्ता घडताना दिसतंय. तिसरा महत्त्वाचा एलिमेंट असा आहे, ज्यावेळी पुण्यामध्ये जवळपास पक्षप्रवेश हे भाजपकडे होत आहेत, म्हणजे अगदी इथे कोथरूडमधल्या सुतारांपासून ते तुम्ही पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले पक्षप्रवेश भाजपमध्ये आहेत. शरद पवारांच्या पक्षातले सगळी मंडळी तिकडे भाजपमध्ये चालली आहेत. अगदी दोडके आत्ता 2 दिवसापूर्वी गेले, सचिन दोडके. तिसरं महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसमधली मंडळीसुद्धा भाजपच्या ह्याच्यात चाललेली आहेत. काही दिवस आत्ता माझ्या माहितीनुसार 4 दिवसापूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. 22 जण जवळपास गेले, त्यातले काही जवळपास 16 नगरसेवक होते. मुद्दा असा आहे, ज्यावेळी भाजपकडे इतकी मोठी मेजॉरिटी आहे, ज्यावेळी भाजपकडे इथे फक्त सत्ता नाही तर त्याच्या अनुषंगाने लागणारी सगळी साधन सामग्री आहे, असं सगळं क्लिअर असताना सुद्धा महत्त्वाचं काय होतं, महत्त्वाचं या सगळ्यामध्ये हे होतं की अजित पवार पुण्यामध्ये एकटे पडलेत का, आणि मग जर अजित पवार एकटे पडले आहेत तर अजित पवारांना आत्ता आलाय कोण असेल, तर म्हणून मग ते रात्रीचा 12:30 वाजताचा फोन आणि या सगळ्यामध्ये झाली काँग्रेसची चर्चा सुरू झाली. बंटी पाटलांशी माझं बोलणं आलं, त्यांचं म्हणणं फोन तर आला होता पण आमची या सगळ्या विषयात मात्र काही सविस्तर चर्चा नाही झाली. एक थोडंसं ॲरिथमॅटिक समजून घेतलं की कळेल. आज काँग्रेसकडे ज्या त्यांच्या बैठका झाल्यात, मुलाखती वगैरे सगळ्या झाल्यात, या सगळ्यामधून काय दिसतंय, या सगळ्यामधून दिसतं की काँग्रेसकडे आता स्वतःचे जवळपास 80 जागांवरचे उमेदवार असं दिसत आहेत की जे ऑलमोस्ट फायनल होत आहेत. ते त्यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस आणखी पुढच्या 30 जागांपर्यंत स्वतःला पुश करू शकेल, म्हणजे 110 ते 120 जागांपर्यंत. त्यापेक्षा जास्तही जागा ते लढू शकतील, मुद्दा तो नाही. पण मुद्दा असा आहे की काँग्रेसला त्या ठिकाणी कॅन्डिडेट आहेत का, तर ते नाही आहेत. ते आत्ता काँग्रेस शोधात आहेत. काँग्रेस त्यांच्या पुण्यातल्या आत्ता इतिहासातल्या साधारण गेल्या 20 वर्षातल्या सगळ्यात वर्स्ट लेवलला आहे, सगळ्यात लो आत्ता त्यांचा परफॉर्मिंग आहे. पण असं असताना सुद्धा पुण्यात काँग्रेसला स्वतःला एक वोट शेअर आहे, तो मात्र त्यांचा बऱ्यापैकी आत्ता दिसतोय की 19 ते 18% दिसतोय. मुद्दा असा आहे, हे सगळं होत असताना जर काँग्रेस आज अजित पवारांसोबत येणार असेल तर काँग्रेसच्या भविष्यातल्या निगोसिएशनसाठी त्यांना आत्ताच बॅकफुटर जावं लागतंय. म्हणजे काय की समजा काँग्रेस अजित पवारांसोबत जायचं ठरलं, अजित पवार 80-100 जागांचं तर त्यांचं फिक्स झालं आहे. काँग्रेसच्या स्वतः पण दिसतंय आत्ता 80 ठिकाणी त्यांनी कॅन्डिडेट त्यांचे रेडी करतात, हे पण दिसतंय. मुद्दा असा आहे की जर अजितदादाच 80 ते 90 जागा लढणार असतील तर काँग्रेसला राहिल्या जागा 70 ते 75. त्या जागांमध्ये पण गणित असं आहे की बाकीचे पक्ष अकोमोडेट होणार, म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी पण त्याच्यामध्ये जाणार, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरेंचा पक्ष पण जाणार. असं असेल तर प्रत्येक ठिकाणी समजा काँग्रेसला 20 जर मतं जरी मिळाली एका मतदारसंघात, तरी येणाऱ्या लोकसभेला समजा 20 मतदारसंघ असतील त्यात 20 जर मिळाले, साधारणतः हे गणित आपण असं म्हणू की आणखी पुढं 4 ते 6 लाखापर्यंत जातं. मुद्दा असा आहे, इतकी कमी मतदान या सगळ्यामध्ये झालं तर लोकसभेला काँग्रेसचा स्टेक परत एकदा या आघाडीसोबतचा कमी होतो, विधानसभेचा तो आणखी डाऊन होतो. त्यामुळे काँग्रेस या सगळ्या आत्ताच्या घडीला तरी ही रिस्क घ्यायला तयार नाही आहे. निगोसिएशन सुरू आहेत का, तर त्याबद्दल विचार सुरू आहे. पण मुद्दा असा आहे, दादांसोबत जायचं असेल तर काँग्रेसला लहान भाऊ म्हणून जावं लागेल. ते येणाऱ्या काळात त्यांना किती परवडणार आहे हा मूळ मुद्दा आहे, आणि जो 2029साठी लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्हीच्या अनुषंगाने विचार होणार आहे. सगळ्यात शेवटचा एलिमेंट काय यातला, तर 2 राष्ट्रवादी एकत्र येत का नाही येत ह्या सगळ्यांना इथे प्रश्न पडलेला होता. आणि असं आहे की एकत्र यायचं तर ठरलं आहे, पण त्याचं टायमिंग अजून साधलं जात नाही आहे. या महापालिकेला एक्सपेक्टेड गोष्टी होत्या, बोलणी पण झाली आहेत, पण जागांच्या लढण्यावरून जसा मुद्दा आहे की भाजपसारखा मोठा पक्ष हा एक महत्त्वाचा एलिमेंट या सगळ्यामध्ये, की जो एक पडद्यामागून पॉवर सेंटर म्हणून प्ले करणार आहे, जरी दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा असली तरीसुद्धा. कारण आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात जो सगळ्यात मोठा भाऊ आहे, जो सगळ्यात मोठा पक्ष आहे, तो आजूबाजूला कुठे होत्यात, काय नक्की आघाड्या होत्यात, या सगळ्यांवरती अत्यंत लक्ष ठेवून आहे. आणि त्यांचे केंद्रातले नेतेसुद्धा या सगळ्यावरती अगदी लक्ष, आपण असं म्हणू की अगदी डोळ्यात तेल घालून सगळं बघतात की कुठे युती आणि कुठे काय आघाड्या होतात ते, कारण त्याच्यानुसारच ह्या सगळ्या समीकरणं डिसाईड होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडला तुम्ही बघितलं, आता ते राहुल कलाटे त्यांचा पक्षप्रवेश झाला,
बनसोडेंच्या मुलाला पण ऑफर की काय असं विचार आता सगळे चर्चा दिसत आहेत. शरद पवारांना तिथे धक्का बसला पिंपरी चिंचवडमध्ये. अजित पवारांची मंडळी तर पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या निवडणुकीला जगतापांनी सगळी फोडून इकडे आणलेली होती. तर त्याच्यामधली सुद्धा बरीचशी नावं आहेत जी अजून तिथेच आहेत किंवा आत्तासुद्धा बरीच नावं आहेत जी भाजपमध्ये गेलेली आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये स्वतःला अजित पवारांना आता रिएस्टॅब्लिश करायचं आहे, स्वतःचा महापौर बसवायचा, या दिशेने तो प्रवास सुरू आहे. आणि पुण्यामध्ये जरी भाजप स्ट्रॉंग असेल तरीसुद्धा भाजपला तोंड देताना आपल्या किमान 40 जागा तरी आपल्याकडे स्वतःच्या हातात पाहिजेत. लढणार ते भरपूर आहेत पण किमान तेवढ्या जागा तरी आपल्या हातात पाहिजेत, 40 ते 50. असं झालं तर अजित पवारांची राजकीय ताकद ऑटोमॅटिकली वाढते. ते पण पालकमंत्री असताना आणि एकेकाळचे पुण्याचे कारभारी. आत्ता अजित पवार पुण्याचे कारभारी आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण मुद्दा असा आहे की ज्यावेळी पुण्याचा कारभारी कोण, पुण्याचा शिल्पकार कोण, याच्यावरून जेव्हा 2-3 नेत्यांमध्ये टसल सुरू आहे त्यावेळी अजित पवारांना इथलं पालकमंत्रीपद मिळालं. जिल्ह्यामध्ये जवळपास 9 ठिकाणी आता त्यांची नगरपंचायती वगैरे अशा गोष्टी त्यांना यश मिळालं. पण मूळ मुद्दा असा आहे की ज्या शहरामध्ये एकीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी डॉमिनेटिंग होती त्या ठिकाणी मात्र ते बॅकफुटर गेले. अशावेळी 2 राष्ट्रवादी एकत्र येणं, त्यानंतर आपल्याला महाविकास आघाडीचा भाग व्हायचं की नाही हे अजित पवारांनी ठरवणं, या सगळ्याच आता फक्त चर्चा सुरू आहे. पण मुद्दा असा आहे की आत्ता चर्चा चालू असली तरी काँग्रेस या सगळ्याला राजी होईल का, तर त्याचं प्रथमदर्शनी उत्तर त्यांच्या निगोसिएशनमध्ये नाही असं वाटतंय. दुसरं महत्त्वाचं, पुण्यात महाविकास आघाडीच कंटिन्यू राहील असं आत्ता तरी दिसतंय. आणि तिसरं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही असे निगोसिएशन्स आत्ता सुरू आहेत की ज्याच्यामध्ये आपण म्युच्युअली डिसाईड करू नक्की काय करायचं काय नाही, जेणेकरून दोघांची संख्या एक सायझेबल राहील. तर भविष्यात एकत्र यायचं की नाही यावरती सुद्धा चर्चा होऊ शकते. आणखी काय घडतंय हे पण तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. प्रशांत जगताप मुंबईला गेलेत, खरंच राजीनामा देत आहेत का, घेऊन तर गेलेत, देत आहेत का हे बघणं पण महत्त्वाचं आहे. आणि प्रशांत जगतापांना परत पुढे काय पर्याय आहेत, कारण भाजपसोबत ते जायचं नाही म्हणतात, आमची विचारधारा वगैरे हे सगळे मुद्दे म्हणतात. मग प्रशांत जगतापांना महाविकास आघाडीमध्ये काय ऑप्शन राहतो, त्यांना काँग्रेसचा एक बेटर ऑप्शन राहतो जे त्या विचारधारेमध्ये आहेत. काँग्रेसमध्ये राहायचं म्हटलं तरी शेवटी बंटी पाटील आणि अजितदादा यांचे पण काहीतरी एकमेकांसोबत फोनवर बोलणं सुरू आहे. बघू काय होतं. ते तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार बाबळे, पुण्यावरून.